सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी सर्वप्रथम अभिवादन करते आणि मी दिशा उत्तम जाधव तुमच्या समोर एक एकांकिका सादर करते. मी जिजाऊ बोलते. पौष पौर्णिमा शके 1598 रोजी म्हाळसा राणी आणि लखोजी जाधव यांच्या घरी आमचा जन्म झाला. घरोघरी रांगोळी काढण्यात आली, दाराला तोरण लावण्यात आले, हत्तीवरून साखर वाटण्यात आली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, रयतेची गारहाणी, सल्ला मसलती आणि न्याय निवाडे तर रोजचेच होते. असे होते आमचे बालपण. युद्धकला तर आम्ही अगदी लहानपणीच शिकून घेतली होती, पण त्याचबरोबर आम्ही 700 पेक्षा अधिक मुलींची फौज तयार केली होती. पहाटे पहाटे आम्ही जेव्हा घोड्यावर स्वार होऊन रपेट मारायला जायचो तेव्हा गावकुसातील काही बायका आमच्याकडे कौतुकाने पाहायचे, तर काही नाकही मुरडायचे, म्हणायचे कसे होणार या पोरीचं. पण आम्ही निश्चित केलं होतं की स्वतःबरोबरच इतरांचंही रक्षण करता आले पाहिजे. म्हाळसा राणीच्या इच्छेखातर आम्ही मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी, कन्नड अशा 6 भाषा शिकून घेतल्या. त्याचबरोबर रामायण, महाभारत, नामदेवांची गाथा, कुबेराचे दोहे, कुराण, बायबलही समजून घेतले. त्याचवेळी आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे मानव सकल कल्याण की कर्मकांड? आम्ही तलवारी चालवायच्या कुणासाठी? परकीयांची चाकरी आम्ही का करायची? झुंजीत झुंजणार आपण, लढणार आपण, मरणार आपण आणि मारणारही आपण. आणि लढून येणार तो शहा बादशहा. आपण स्वतःसाठी का लढत नाही? आणि कसलं आलं हे पारतंत्र्याचं मुरदाड जगणं? या सर्व प्रश्नांनी आमच्या मनात वादळ निर्माण केलं होतं. अवघी रयत अत्याचाराला कंटाळली होती. अपलांच्या आर्त किंकाळ्यांनीही सह्याद्रीला जाग येत नव्हती. जणू प्रतिकार शक्तीच संपली होती. रयतेचे अन्याय अत्याचार आम्हाला पाहवत नव्हते. आम्ही हे सर्व प्रश्न आमच्या आबासाहेबांसमोर मांडले तेव्हा लखोजी जाधव म्हणाले की मराठ्यांच्या याच मातीत असं म्हणतात तुताऱ्या फुंकल्या गेल्या. हर हर महादेवाच्या गर्जनेत ढाल तलवारी लढवल्या गेल्या, पण हा समाज एकसंघ नाही, तो विखुरला गेला आहे जातीभेदामुळे. जिजा, जर स्वतंत्र स्वराज्य निर्माण करायचं असेल तर जातीभेद समूळ नाहीसा करता आला पाहिजे. लोकांमध्ये एकजुटता निर्माण करता आली पाहिजे. आम्ही वडिलांना पुन्हा प्रश्न विचारला की जातीभेद कसा दूर करता येईल. तेव्हा शब्दांची जुळवाजुळव करत लखोजी जाधव म्हणाले की जेथे आपल्या माणसांना मारलं जातं, रक्ताचे पाट वाहिले जातात, तेथे गवतालाही भाले फुटतात. मातीत उमलणाऱ्या सहस्त्र कोंबांनाही नवीन ऊर्जा मिळते जेव्हा स्वतंत्रचा सूर्य उगवतो. आणि हा सूर्य असा सहजासहजी उगवत नाही. त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो, मनगटे आवळावी लागतात. हे सर्व शब्द आम्ही आमच्या मनात साठवत होतो आणि म्हणालो की हे मुधाई किती ग सोसलंस. यवनांनी कापून नेलेल्या माझ्या लेकरांना तू वाहून नेलंस. अब्रू लुटून नेलेल्या आया बहिणींना तुझ्या नदीकाठी स्थान दिलंस. पेटती गावे विझवत आलीस, नदीकाठी समशान केलंस. पण आता विझवत बसायचं नाही, आता पेटायचं. आणि कसं पेटायचं हे आम्ही तुला सांगू. यानंतर आमचं आणि शहाजीराजांचं लग्न झालं. आमच्या मनात स्वतंत्र स्वराज्याची पहाट होऊ लागली. रयतेचे अन्याय अत्याचार आम्हाला पाहवत नव्हते. आम्ही आई भवानी समोर गाऱ्हाणं मांडलं. आम्ही आई भवानीला म्हणालो की आम्हाला असा पुत्र दे जो या यवनांचा नाश करेल आणि स्वतंत्र स्वराज्य घेऊन येईल. आम्ही आई भवानीला म्हणालो की जसा प्रभू रामाने रावण मारला, कृष्णाने कंस मारला, नरसिंहाने हिरण्यकश्यप फाडला, तशाच ह्या पुराणातील कथा आता सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे. आम्हाला विलक्षण डोहाळे लागू लागले. आम्हाला मेवा मिठाई खावीशी वाटत नव्हती की सुगंधित सरबते घ्यावीशी वाटत नव्हती. आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते, डोंगर चढून किल्ले पहावेसे वाटत होते, ढाल तलवारी घेऊन चिलकत चढवून लढाया कराव्याशा वाटत होत्या. आम्हाला एकूण 6 अपत्य झाले. पहिले संभाजीराजे, नंतर 4 मुले आणि 6वे शिवाजीराजे. शिवाजीराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. शिवबा अगदी लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत होते. आम्ही त्यांना लहानपणापासूनच शिकवले होते की कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही, की कोणत्याही जाती धर्माच्या आहारीही जायचं नाही. हे स्वतंत्र स्वराज्य आहे. इथे व्यक्तीनं व्यक्ती स्वतंत्र आहे. माणसाला माणसासारखीच वागणूक द्यायची, कोणाची हेळसांड होऊ द्यायची नाही. माता भगिनींचा आदर करा.